नमस्कार. कृषी किंग ॲग्री अकॅडमीमध्ये मी आपलं सर्वांचं डॉक्टर अनंत मडके मोहेकर स्वागत करतो. तर प्रत्येकजण आज कृषी सेवक या भरतीची वाट पाहत होता आणि प्रत्येकाला उत्सुकता होती की सिलेबस काय असेल, मी कुठं क्लास लावावे, कुठं तयारी करावी. बऱ्याच जणांनी क्लास लावलेही, क्लासेस केलेही, सिलेबस संपलेही. परंतु मित्रांनो, सिलेबस आलेला आहे. अभ्यासक्रम जो आहे आय बी पी एसनं म्हणण्यापेक्षा कृषी विभागानं डिक्लेअर केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की यावेळेस एक्झाम जी आहे ती आय बी पी एस घेणार आहे. त्याच्यामुळं जो काही नवीन सिलेबस आहे तो आपण समजून घेऊयात. कशा पद्धतीनं तयारी करायची आहे, ओके, कृषी घटक विषयाची तयारी तुम्ही कशी करावी. कारण इंग्रजी, मराठी तुमचा जो काही 80 मार्काचा इंग्लिश असेल, मराठी असेल, मॅथ, रिजनिंग असेल, तो सिलेबस बदललेला नाही आहे. तो सिलेबस तेवढाच आहे. तो ज्या मार्काला होता तेवढ्याच मार्काचा 80 मार्काचा आहे. कारण तुमचा पेपर जो आहे, तुमचा पेपर हा 200 मार्काचा होतो, ओके. आणि 200 मार्कापैकी तुम्हाला 80 मार्क हे नॉन टेकला असतात आणि 80 मार्क हे नॉन टेकला असतात आणि 120 मार्क हे आपल्या ॲग्रिकल्चरचे आहेत. तर 120 मार्क पहिला पॅटर्न असा होता की 120 मार्कासाठी 120 प्रश्न यायचे. परंतु आता प्रश्न हे अर्धे झालेले आहेत, निम्बे झालेले आहेत. कारण 2 मार्काला एक क्वेश्चन झालेला आहे ॲग्रिकल्चरचा. म्हणजे ॲग्रिकल्चरचा सिलेबस जो आहे तो नवीन जो तयार मी दाखवणारच आहे तुम्हाला. तर नवीन सिलेबसप्रमाणे तुम्हाला 60 प्रश्न येतील, ओके. आणि ह्या 60 क्वेश्चन पासून तुम्हाला 120 मार्क घ्यायचे आहेत. म्हणजे 120 मार्कापैकी तुम्हाला मार्क घ्यायचे आहेत. बाकीचं जे नॉन टेकचा सिलेबस आहे, नॉन टेकचा पॅटर्न आहे तो तसाच आहे. त्याच्यामध्ये काही बदल नाही आहे. 20 प्रश्न 20 प्रश्न 20 प्रश्न असे 4 जे आपले विषय आहेत त्या विषयावर 20-20 मार्काचे 80 प्रश्न येतील तुम्हाला. इथं मात्र तुम्हाला ॲग्रिकल्चरला आता थोडंसं वेगळ्या मोडनं तयारी करावं लागेल. तुम्हाला अशा ठिकाणी तयारी करावी लागेल जिथं खरंच त्या पद्धतीनं तयारी करून घेतली जाणार आहे, जाते. आणि आता तुम्ही मागचे बरेच जणांनी क्लास लावले, परंतु त्या क्लासेसचा इतका फायदा होणार नाही. कारण आता नवीन पॅटर्ननुसार जे शिकवतील, नवीन पॅटर्ननुसार ज्यांचे क्लास चालतील त्यांच्याच विद्यार्थ्यांना चांगलं यश मिळणार आहे. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण MPSC चॅलेंजर अकॅडमी, आपले जे उत्तम गोरे सर आहेत त्यांच्यासोबत आपली जी कृषी किंग ॲग्री अकॅडमी आहे, या दोन्ही ॲग्री अकॅडमीनं काय केलेलं आहे, एक कृषी सेवक, कृषी विस्तार अधिकारी यांचा कोर्स तिथं लॉन्च केलेला आहे आणि आपण तिथं तयारी करून घेत आहोत, ओके. सांगायला आनंद होतो की आतापर्यंत जेवढं आपण थोडेसे 1-2 चॅप्टर, कारण मी आता सिलेबस दाखवेल आणि आमचं ॲप पण दाखवेल, थोडासा 1-2 चॅप्टरमध्ये फरक आलेला आहे. म्हणजे जो आपण सिलेबस घेतला आपण तो हटवणार आहोत. आता मात्र आपल्याला थोडासा एक रस्ता मिळालेला आहे की आता कशा पद्धतीनं काय करणं गरजेचं आहे, तयारी विद्यार्थ्यांची करून घेणं गरजेचं आहे. तर आता आपण एकदा सिलेबस पाहूयात आणि मग सिलेबस पाहिल्यानंतर मी तुम्हाला आमच्या ॲपमध्ये कशा पद्धतीनं लेक्चर घेतले जात आहेत तेही दाखवतो. मग इथं जर पाहिलं तुम्हाला गट क संवर्गातील कृषी सेवक सरळ सेवा भरतीबाबतचा अभ्यासक्रम, ओके. तर याच्यामध्ये जो तुम्हाला हा जो पहिला पोर्शन आहे, पहिला सिलेबस जो आहे तो आहे तुमचा नॉन टेकचा. नॉन टेकचा म्हणजे सामान्य ज्ञान, तुमचं बुद्धिमत्ता चाचणी, ओके, मराठी आणि इंग्रजी. तर अशा पद्धतीनं या 4ही विषयावर 20-20 मार्काचे प्रश्न विचारतात. म्हणजे हा 80 मार्काचा सिलेबस तुम्हाला समजून येईल, ठीक आहे. याच्याबद्दल जास्त बोलत बसायची गरज नाही. हा सिलेबस पहिल्यापासून तोच आहे. परंतु इथं जर पाहायचं झालं तर आता सर्वात महत्त्वाचा विषय जो होता अगोदरपासून, कृषी सेवक लेखा परीक्षेकरिता त्या पदासाठी विज्ञापित शैक्षणिक अर्हता व कृषी सहाय्यक पदांची कर्तव्य व जबाबदारी विचारात घेऊन, म्हणजे पहा कृषी सेवक कशा पद्धतीचं काम करतो. मग तो वेगवेगळ्या योजना असतील, ओके, वेगवेगळे येणारे रोग असतील, किडी असतील, ठीक आहे. म्हणजे भरपूर जो काही शेतामध्ये जो काही ॲक्च्युअल वर्क असतं आणि त्या गोष्टी सर्वांचा विचार करून हा सिलेबस बनवण्यात आलेला आहे. आणि जमीन असेल, जमिनीचं तुम्ही सॅम्पल कसे घ्यायचे, शेतकऱ्यांना तुम्हाला माहिती देता आली पाहिजे. त्याच्यामुळं हा पोर्शन तुमचा महत्त्वाचा आहे. म्हणून आपण मागच्या वेळेस पण जो व्हिडिओ सिलेबसचा बनवला होता त्यामध्ये सांगितलं होतं की सॉईल सायन्स, ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर हे 3 विषय महत्त्वाचा रोल प्ले करतील. आणि आपल्याला तुम्हाला माहिती आहे सॉईल सायन्सचे आपल्याकडे झालटे सर किती सुंदर पद्धतीने क्लासेस घेत आहेत. जवळपास हा पहिला पोर्शन त्यांनी आता
कव्हर करत आणलेला आहे. मी दाखवेल तुम्हाला व्हिडिओ. ओके. सातपुते सर तुमचं एकदम सुंदररित्या हॉर्टिकल्चर घेत आहेत. सतीश जगताप सर तुमचं ॲग्रोनॉमी घेत आहेत. ठीक आहे. तुमचं इकॉनॉमिक्स आहे, तुमचं एक्सटेन्शन आहे. ठीक आहे. तर इंजिनिअरिंग आहे, तर थोडे बहुत, आणि माझं बॉटनीचं पण आहे काही सिलेबस. तर तो सिलेबस आम्ही सर्वजण मिळून, ठीक आहे, आम्ही एक 6 जणाची 7 जणाची टीम आहे. ही 7 जणाची टीम तुमची इथं, कारण बाकीचे डिपार्टमेंट आता वगळले, त्याच्यामुळं त्या डिपार्टमेंटला इन्क्लूड करायची गरज नाही आहे. ओके. उलट मी आता सेल शिकवला होता, पेशी, परंतु आता तोही हटवावा लागेल कारण तो सिलेबसमध्ये नाही आहे. म्हणजे आपण आता 100% सिलेबसला फॉलो करून आपण अभ्यासाचं प्रिपरेशन करणार आहोत. तर पहिला आहे तुमचं सॉईल सायन्स. सॉईल सायन्स हा खूप महत्त्वाचा विषय आहे. जवळपास 30 तरी 30 नाही, आता तुमचं 60 मार्क झाले ना, 15 प्रश्न तरी माझ्या माहितीस्तव सॉईल सायन्सवर असतील. जवळपास तुमचे 10-12 प्रश्न ॲग्रोनॉमीवर असतील. ठीक आहे. आणि तुमचे 12-13 प्रश्न तुमचे, माझा अंदाज आहे की हॉर्टिकल्चरवर असतील. म्हणजे जवळपास जे काही 60 प्रश्न येतील त्याच्यामध्ये 35 ते 40 प्रश्न हे याच्यावरच असतील. लक्षात ठेवा, कारण सिलेबस पाहून तुम्हाला लक्षातच येईल. तर हा आहे मृदा शास्त्र व्यवस्थापन, म्हणजे सॉईल सायन्स म्हणून आपण त्याला. इथं जमिनीची प्राकृतिक व भौतिक गुणधर्म, जमिनीचा पोत, ओके, घडण रचना म्हणजे कशी तयार होते, रंग काय आहेत, ओके, तापमान, उष्णता, जमिनीचे रासायनिक गुणधर्म, केमिकल प्रॉपर्टीज म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. pH काय असतो, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही खडक असतात ते काय आहेत, देन मातीमध्ये कोणते कोणते हे असतात, मॉलिक्युल्स असतात, त्याला आपण कलिक म्हणतो. तर हे आहे मराठीमध्ये. आपण इंग्रजीमध्ये पण बनवायचा प्रयत्न करत आहोत, परंतु सॉईल सायन्स एवढं जरी नाव असेल आणि याच्या बेसिक गोष्टी, कारण आपण त्या आता व्यवस्थित घेणारच आहोत, त्याच्यात काही वाद नाही आहे. ठीक आहे. हा आहे तुमचं बघ, जमिनीचे वेगवेगळे पाण्याचे प्रकार, जमिनीतील पाण्याचे प्रकार, पाण्याचे कार्य जमिनीमध्ये, जमिनीचा प्रवेश व हलचाल, जमिनीतून पाणी धरून ठेवणं, ओके, कशा पद्धतीनं आहे, ओके, जमिनीची मशागत तुम्ही कशा प्रकारे करतात, कोणती अवजारं वापरायला पाहिजे, ओके, माती परीक्षण, माती परीक्षणामध्ये मातीचा नमुना कसा घ्यायचा, काय उद्देश आहे, म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी. आता हा आहे सिलेबस तुमचा ॲग्रोनॉमीचा. मग जमीन व्यवस्थापन, जमिनीची धूप थांबवणं, जमिनीची धूप होण्याची कारणं, ओके, जमिनीचे निरनिराळे प्रकार व नुकसान व धूप थांबवण्याचे उपाय, ओके, भू व जलसंचरण पद्धती, व्यवस्थापन पद्धती, यांत्रिकी पद्धती, भूमी सुधारण्याच्या व संरक्षण, हे ॲग्रोनॉमीचा बराच आहे. सेंद्रिय खते असतील, त्याचे प्रकार असतील, शेणखत बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, कंपोस्ट बनवण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, रासायनिक खताचे वेगवेगळे प्रकार आहेत. ठीक आहे. हा पण सॉईल सायन्स आणि ॲग्रोनॉमी ह्या दोन्हीचा मिळूनच आहे. ओके. कोरडवाहू क्षेत्र म्हणजे आपण त्याला ड्रायलँड फार्मिंग म्हणतो, त्याचं व्यवस्थापन, जमिनीचा आणि पाणी देण्याचा संबंध, म्हणजे पाणी आपण कशा पद्धतीनं दिलं पाहिजे, कधी दिलं पाहिजे. पुन्हा पीक संवर्धन. पीक संवर्धनामध्ये 2 गोष्टी येतात, तुमचं कीटकशास्त्र आणि रोगशास्त्र. तर पीक संवर्धन, पिकांचे वर्गीकरण, हवामान आणि हंगाम, वेगवेगळे सीझन म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. बियाण्यांचे गुणधर्म, बियाणे वगैरेसाठी लागणं आवश्यक गोष्टी ह्या मी घेईल तुम्हाला. ठीक आहे. हा सिलेबस बराचसा मी कव्हर करेल. आणि तो आपले जे काही सवडे सर आहेत, तर ते तुम्हाला कीटकशास्त्र तुम्हाला व्यवस्थित डॉक्टर सवडे सर शिकवतील. ठीक आहे. तर सिलेबस हा तसा बघायला गेलं तर सोपा नाही आहे. ओके. तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करणं गरजेचं आहे. आणि नवीन सिलेबस आहे, तुम्हाला आता मटेरियलही लवकर मिळणार नाही, तर त्याच्यावरही आपला विचार सुरू आहे. जर शक्य झालं तर तुम्हाला एक बुकही पब्लिश करून देण्यात येईल, परंतु त्याची शाश्वती आत्ताच देत नाही, कारण इतक्या लवकर ह्या गोष्टी घडत नसतात. परंतु आम्ही प्रयत्न करू की या सिलेबसप्रमाणेच, याच टॉपिकप्रमाणे तुम्हाला आम्ही एखादं बुक जर अव्हायलेबल करता आलं तर ते देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. तर स्टोरेज पेस्ट कोणते, वेगवेगळे आपण बायो कंट्रोल कसे करतो, हे कीटकचं आहे. पुन्हा बीजोत्पादन कसं करायचं, विलगीकरण, संकर, म्हणजे हे बीजोत्पादन आपण घेतलं आहे हे. ठीक आहे. आणि 1-2 चॅप्टर राहिले तेही होतील. म्हणजे आपण सिलेबसप्रमाणे, सॉईल सायन्सचा सिलेबसप्रमाणे चालू आहे, ॲग्रोनॉमी सिलेबसप्रमाणेच सुरू आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं व्यवस्थित मार्गानं तयारी सुरू आहे. मी ॲपमध्ये तुम्हाला दाखवेलच. ओके. नाऊ पीक संवर्धन व शेतीपूरक उद्योग. ठीक आहे. तर हे तुम्हाला निरनिराळ्या पीक पद्धती, हे ॲग्रोनॉमीचा पोर्शन आहे. पिकाचे पाणी व्यवस्थापन म्हणजे काय, ठीक आहे, महत्त्व, ओळंबी. आता हे तुम्हाला ओळंबी लागवडची माहिती, रेशीम शेती, ओळंबी शेती आपण म्हणतो, मशरूम आहे. ओके. तुम्हाला हॉर्टिकल्चरचा सातपुते सरांनी इतका सुंदर तुम्हाला हे घेतलेलं आहे की आपलं फळबाग लागवड
व्यवस्थापन, खते देण्याची पद्धती तुम्हाला मी दाखवेल त्यांचे व्हिडिओ डायरेक्ट. ओके, बहार पद्धती ते घेता आहेत. तुमचं बरंचसं हॉर्टिकल्चर त्यांनी एक 7-8 लेक्चरमध्ये घेतलेलं आहे. आणखीन त्यांचे बरेचसे लेक्चर होणार आहेत. तर हे झालं उद्यानविद्या, भाजीपाला तुमचा जो आहे आणि फुलांचं उत्पादन याच्यावरही आता लेक्चर त्यांचं सुरू आहे. तर हे तुम्हाला तेही त्यांचं व्यवस्थित घेतील. ते फुलशेती आहे तुमची, फुलशेतीवर बरंचसं विचारलं जातं, त्याचंही वर तुम्हाला अभ्यास करून घेतला जाईल. कृषी विस्तार, तर विस्ताराची मूलतत्वे. ओके, तुम्हाला हे थोडंसं इकॉनॉमिक्स एक्सटेन्शनवर आणि इकॉनॉमिक्सवर सिलेबस आहे. म्हणजे तुमचे जर पाहायला गेलं तर एक 5-6 विषय आहेत. तुमचं ॲग्रॉनॉमी, सॉईल सायन्स, हॉर्टिकल्चर, थोडंसं बॉटनी, इकॉनॉमिक्स आणि एक्सटेन्शन, बाकीचे विषय आणि एंटॉमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी. तर एक 7 विषयावरच तुम्हाला, आम्ही 7 शिक्षक आहोत, तर तुम्हाला 7 जणांकडून या 7 विषयाचं एक योग्य मार्गदर्शन दिलं जाईल. हे एक्सटेन्शन आहे. ओके, एक्सटेन्शनचा विषय आहे. आणि मग दुसरा राहतो तो म्हणजे कृषी व्यवसायातील वित्त म्हणजे तुमचं इकॉनॉमिक्स, ॲग्रिकल्चर इकॉनॉमिक्स. ओके, वित्त व्यवस्थापन आहे. मग कृषी विपणन आहे. ठीक आहे, तर शेतीतील विक्री, आपण मार्केटिंग कशी करायचं, हे एक्सटेन्शन आणि इकॉनॉमिक्सच पार्ट आहे. तर शेतीची विक्री व्याप्ती, शेतीमालाच्या बाजारपेठेचे प्रकार, शेतीमाल विक्री व्यवस्थेतील माध्यम व संस्था, शेतीतील विक्रीच्या समस्या. तर हे पोर्शन मी तुम्हाला जवळपास हा बॉटनीचा सीडमध्ये येतो बऱ्याचशा गोष्टी. सीड आणि तुमचे जे काही माल आहे तो कसा विकायचा, काय काय आपल्याकडे सुविधा आहेत. ठीक आहे, बाजारपेठ कशा आहेत, कुठं मार्केटला भाव जास्त भेटतो, कधी विकायचं कधी नाही. तर आपले इकॉनॉमिक्सचे सर जे असतील ते तुम्हाला इकॉनॉमिक्सबद्दल व्यवस्थित सांगतील. तर हा आहे तुमचा पूर्ण सिलेबस जो आता नवीन बदललेला आहे. तुम्ही मागचा जो सिलेबस पाहिला आणि या सिलेबसमध्ये, मागच्या सिलेबसमध्ये काय होतं, एका पेजमध्ये फक्त नावं दिली होती, काहीच कळत नव्हतं आणि ते विचारायचे कोणतंही. मागच्या सिलेबसमध्ये बायोटेक होतं, कधीच बायोटेकवर प्रश्न आला नाही. मागच्या सिलेबसमध्ये सेल पेशी हा चॅप्टर होता, प्लांट सेल, वनस्पती पेशी, कधीच प्रश्न आला नाही. म्हणजे आपल्याला आता नवीन सिलेबसप्रमाणे तयारी करायची आहे. आता इथं जर पाहिलं आपलं MPSC चॅलेंजर अकॅडमीचं GS बाय उत्तम गोरे हे जे ॲप आहे, GS बाय उत्तम गोरे, मी तुम्हाला लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ते डाउनलोड करा आणि या सिलेबसचा प्रमाणे आपण घेतोत का नाही हे तुम्हाला दाखवल्यावर लगेच कळेल. तर इथं जर पाहिलं, हा नॉनटेकचा भरपूर मटेरियल तुम्हाला इथं अवेलेबल आहे. ठीक आहे, मग तुमचं बुद्धिमत्ता असेल, इंग्रजी असेल, ओके, तुमचं मराठी असेल आणि तुमचं जे आहे GS, तर हे 4ही विषय तुम्हाला इथं दिसत आहेत. 1, 2, 3, 4, तर 4ही विषयाचं तुम्हाला मटेरियल व्यवस्थितरित्या ऑलरेडी आपण उपलब्ध करून दिलेलं आहे GS बाय उत्तम गोरे ॲपवर. आता तुमचं टेक्निकलचं जर विचारायचं झालं, आता तुम्ही जर पाहिलं बॉटनी पहा. ठीक आहे, बॉटनी जर पाहिलं तर हे पहा, सीड प्रोडक्शन, बीज उत्पादन. ठीक आहे, सीड प्रोडक्शन सेल आपण आता हटवणार आहोत कारण तो नाही आहे. बॉटनी 2 म्हणजे इथं पण सीड प्रोडक्शनचं आहे, सीड प्रोडक्शन ऑफ डिफरंट क्रॉप्स. ओके, तर तुमचं जे काही सिलेबसप्रमाणे इथं बरंचसं आपण घेतलेलंच होतं, म्हणजे आपल्याला माहीत नव्हतं, परंतु आपण सिलेबसप्रमाणे तुमचा जर पेशी जर चॅप्टर सोडला तर आपण घेतलेला आहे. ठीक आहे, दुसरं ॲग्रॉनॉमी आहे. ॲग्रॉनॉमीमध्ये आपले जे काही जगताप सर आहेत त्यांनीही बरंचसं ॲग्रॉनॉमीचे तुमचे 5, 6, 7, 8, 9 लेक्चर झालेले आहेत. त्यांनीही पिकांबद्दल, ॲग्रॉनॉमीचा सिलेबस तोच आहे, त्याच्यामुळे त्याच्यात काही वाद नाही. तुम्हाला आता मी सॉईल सायन्सचं आणि हॉर्टिकल्चरचं दाखवतो. आता ॲनिमल हजबंड्रीचा सिलेबस नाही, त्याच्यामुळे आपण काढून टाकू, याच्यात ठेवण्यात काही अर्थ नाही. आता इथं जर तुम्ही पाहिलं तर पहा, सॉईल सायन्स मागचेच आलेले संभाव्य प्रश्न, टाईप्स ऑफ रॉक्स, तुम्ही आता पाहिलं टाईप्स ऑफ रॉक्सवर प्रश्न होता. देन तुमचा वेदरिंग अँड सॉईल प्रोफाईलवर प्रश्न आलेलाच सिलेबसमध्ये आहेच. इथं जर पाहायचं झालं तर तुमचं साल्टे सरांनी कालच लेक्चर घेतलं. आता याच्यामध्ये इथं जर तुम्ही पाहिलं सॉईल स्ट्रक्चर अँड सॉईल टेक्स्चर अँड स्ट्रक्चर, हाही तुमच्या सिलेबसमध्येच पार्ट होता. ओके, तर अशा पद्धतीनं असा सिलेबस क्ले आणि तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये आपण इथं लेक्चर घेतोय. मराठीमध्ये सांगतात परमनंट प्रॉपर्टी. समजलं तुम्हाला? सॉइल टेक्स्चर म्हणजे काय? सॉइल टेक्स्चर इट इज अ रिलेटिव्ह पर्सेंटेज ऑफ. त्याच्यामुळं तुम्हाला एकदम व्यवस्थितरित्या इथं सिलेबस घेतला जात आहे. आता दुसरा
हॉर्टिकल्चरबद्दल थोडंसं सांगतो. जे महत्त्वाचे विषय आहेत ॲग्रोनॉमी, हॉर्टिकल्चर आणि तुमचं एक्सटेन्शनचं आहे आणि इकॉनॉमिक्सचं एक आहे. तर हॉर्टिकल्चरचा पण भरपूर सिलेबस आहे. तर हॉर्टिकल्चरवर जर पाहिलं तर आत्तापर्यंत हे आंब्याचं तुमचं आंबा उत्पादन, प्रोडक्शन टेक्नॉलॉजी, जिंजर अँड टर्मेरिक तुम्हाला आहेच. देन कल्टिवेशन ऑफ मोसंबी ग्रेप्स, ओके. देन तुमचं प्रोडक्शन टेक्नॉलॉजी इन कुकुरबिट्स क्रॉप्स, ओके. तर हे अशा पद्धतीनं आता हे रिसेंटली सर्वांचं कृषी किंग आणि त्याचा जो आता इथं जर झालं, हे आहे तुमचं हळद लागवड, इथं आहे हळद लागवड. तर सांगायचं म्हणजे तुमचं इथं प्रिपरेशन आपण व्यवस्थितरित्या घेत आहोत. हे हळद लागवडीवरचं आजच्या लेक्चरमध्ये घेणार आहोत. त्याचप्रमाणे यावर प्रश्न कशा प्रकारचे विचारले जातात. चंक ऑफ लाईट म्हणजे मसाल्याच्या पदार्थाचं सगळ्यात त्यासाठी ट्रीटमेंटसाठी हळदीचा वापर केला जातो. त्याचप्रमाणे हळद जी आहे ती कॅन्सर ट्रीटमेंटसाठी. तर हे खूप आपण जर पाहिलं तर प्रत्येक क्रॉपवर जे आपल्या सिलेबसमध्ये आहे त्याच पद्धतीनं आपण तयारी करून घेत आहोत. त्याच्यामुळं GS बाय उत्तम गोरे हे ॲप डाउनलोड करा. त्या ॲपमध्ये तुम्हाला टेक आणि नॉन टेक या दोन्हीच संयोग असलेला एक कोर्स आहे, कृषी टार्गेट कृषी घटक, ओके. तर हा कोर्स मी तुम्हाला दाखवतो, ओके. गो टू द कोर्स लिस्ट, फोल्डर व्ह्यूज. तर तुम्हाला हा कोर्स परचेस करायचा आहे, ज्याची किंमत जी आहे टार्गेट कृषी सेवक. तर हा कोर्स 2,500 रुपये. तिथं टेक आणि नॉन टेक चांगली टीम आहे, स्ट्रॉंग टीम आहे. तर अशा पद्धतीचं एक अपडेट आहे. सर्वांना व्हिडिओ पाठवा. सिलेबस नवीन आलेला आहे, तयारी तुम्हाला व्यवस्थित करावी लागणार आहे. आता त्याच ठिकाणी ते क्लासेस लावा. मी म्हणत नाही क्लासेस आमच्याकडेच लावा, त्याच ठिकाणी क्लासेस लावा जे या सिलेबसला फॉलो करणार आहेत. जुना सिलेबस जुनं जे रेकॉर्डिंग झालेलं आहे ते जुन्याप्रमाणे झालेलं आहे, त्याच्या नादी लागू नका.